देवता आणि नाट्यरसिक जनांना विनम्र अभिवादन करून दयानंद कला महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग लातूर आपल्यासमोर सानंद सादर करीत आहोत. मराठी एकांकिका कॅलिडोस्कोप. लेखक ऋषिकेश तुराई, दिग्दर्शक तनुजा शिंदे. आपल्यासमोर सानंद सादर करीत आहोत मराठी एकांकिका कॅलिडोस्कोप. मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी पण एकदम बरी आहे. बसा ना, मी पाणी आणते. बऱ्याच दिवसांनी येणं केलं तो. अहो वहिनी, कामाचा व्यापच इतका वाढलाय ना, काय सांगू, वेळच नाही मिळत. आहो आज टार्गेट पूर्ण झालं म्हणून निवांत आहे जरा. आणि साहेबांना म्हटलं बाहेर जेवायला जाऊया, तर साहेब म्हणाले घरीच जेऊ. म्हटलं चला. तसे वहिनी, तुमच्या हातचं जेवण नाही म्हटलं तरी 4-6 महिने झालेच असतील. अहो 4-6 महिने कसले भाऊजी, चांगला वर्ष होऊन गेला. तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही आला होतात, त्यानंतर डायरेक्टली आजच येत आहे. आय गेस मागे 1-2दा आलेला, पण तेव्हाही वर नाही आला था. हा, त्यावेळी थोडं गडबडीत होतं वहिनी. गडबड 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 ऍज युजल आहे भाऊजी तुमचं. मग बाकी काय चाललंय? काय चालणार आहे वहिनी, चाललंय हेच काम, इतके काम. कामातून काय सुटका नाही हा. होय होय. बाय द वे, वहिनी कशा आहेत? तिला काय दाढ भरलीये, मस्त खाऊन पिऊन सुखी. त्यांना आणायचं नाही का? माहेरी गेल्यात मॅडम. सासूबाईंची तब्येत ठीक नाहीये. का हो, काय झालं? काय होते वहिनी, 20-25 वर्ष बसून खाल्लं, शरीराला कसला म्हणून त्रास नाही. आता शरीर देईल का बरं साथ? चालायचं चालायचं. हो वहिनी, अहो चालायचंच मुश्किल होऊन बसलंय. काय भाऊजी, तुम्ही पण ना. अहो खरंच आहे वहिनी, म्हातारी उठली की बसत नाही आणि बसली की उठत नाही आणि झोपल्यावर तर आहे की गेली कळतच नाही. मग नक्की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नाहीये हो. आमच्या मॅडम सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतायत. निवांत उठायचं, कसलं टेन्शन नाही, कशाचं सुखदुःख नाही. कामवाली तिचं ती येतेय, सगळं करतीये. मला तर ना कधी कधी प्रश्नच पडतो, मी नेमकं संसार करतोय कोणासोबत, हिच्यासोबत की या कामवाली सोबत? हा घ्या तुमच्यासाठी गरमागरम चहा. वा, क्या बात आहे वहिनी, वा 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 वा, एकच नंबर धरायच्या, एकच नंबर. अहो भाऊजी, वहिनींना लगेच सगळं काम कसं जमेल बरं? सगळ्यांची अपेक्षा नाही हो वहिनी, किमान काम तरी जमेल हवी की नको? काम शिकायला वेळ लागतो भाऊजी, शिकतील ना हळूहळू. तिला किती हळूहळू शिकायचं ते शिकू देत. मी तर अपेक्षा सोडल्यात वहिनी. ती शिकणार, बनवणार आणि मग आम्ही खाणार. बापरे, विचारानेच पोट भरलं. मी तर म्हणते एकदा काम जमायला लागली ना की मग मज्जा बघा. हा, मज्जा. कसं आहे वहिनी, माणसानं इतकंही आशावादी असू नये. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर नाहीच नाही. नक्कीच असावं. हल्ली स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत भाऊजी. ते चूल आणि मूल याचा जमाना गेला हो. भारतीय नारी चूल आणि मूल यातून बाहेर पडली ना, तिथंच भारताची अधोगती सुरू झाली. काय संबंध आहे? काय संबंध आहे? स्त्री जेव्हा चौकटीच्या आत होती तेव्हा समाज मर्यादित होता. स्त्रीने चौकट ओलांडली, समाजानं मर्यादा. दॅट्स इट. अहो तुम्ही समाजाच्या चुकांचे खापर स्त्रियांवर का फोडताय? म्हणजे स्त्रियांनी प्रगती करूच नाही का? आपल्या संस्कृतीत बसत नाही हे. एक्सक्यूज मी, व्हॉट? कुठली संस्कृती? संस्कृती म्हणे विकृती आहे, ही विकृती. स्त्रियांचं स्वतःचं असं काही आयुष्यच नाहीये का? स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच सगळे नियम बनवायचे आणि संस्कृतीच्या नावाखाली पुरुषार्थाची टिमकी मिरवायचं. अरे यापेक्षा मी म्हणत होते बहिणी शिकतील हळूहळू सगळं काम. शिवाय मी आहेच, मी शिकवेन त्यांना सगळं. असं झालं तर नशीबच म्हणायचं वहिनी आमचं. असो, आपण काय गप्पा मारत बसलोय? साहेब कुठे आहेत? तो नाही आला अजून. नाही आला? ऑफिस मधून निघताना तर आम्ही एकत्र बाहेर पडलो आणि मला म्हणाला आवरून पटकन घरी आहे. मी येताना त्याला कॉल पण केलेला, तर त्यावेळेस घरीच आहे म्हणाला. आणि आता फोन बंद आहे त्याचा. तुम्ही येताय म्हणून ते आणायला तर गेला नसेल ना? काय सांगावं त्याचं. बरं, मी परत एकदा
बरं तुम्हाला काय बोलला? मला कशाला काय बोलतील? तुमचा जेवायचा प्लॅन झालाय हेही तुम्ही सांगितल्यावर कळलं मला. काय अवघड. असो असो, बाकी तुमचं काय चाललंय? चाललाय रोजचा तमाशा. म्हणजे रोज रात्रभर वाट बघणं. तुमचा मित्र कधी घरी येतो कधी नाही. बरं येणार आहे की नाही फोन करून सांगायची पद्धत नाही. फोन लागला तर लागला, नाहीतर तोही नाही. घरी बायको वाट बघत असेल याचं काहीच नाहीये त्याला. शिवाय विनाकारण संशय घेऊन बोलणं. त्याच्यासाठी मी घर सोडून आले. याचं काहीच नाही हो त्या माणसाला. कुठवर मला या घरात. आई व्हायचं स्वप्न तर भाऊजी जीव द्यावासा वाटतो मला कधी कधी. कामाचा खूप लोड वाढलाय ना, म्हणून कदाचित तो तुम्हाला वेळ देऊ शकत नसणार. आणि फ्रस्ट्रेशन असल्यामुळे कधी कधी दारू पण पित असेल. पण तुम्ही काळजी करू नका, कंपनी वेल सेट होतीये आणि मी आहेच ना. मी बोलेन त्याच्याशी. मी लगेच, एक मिनिट, त्याला लगेच कॉल करतो मी. एकच मिनिट. भाऊजी हा वहिनी, अहो रडताय कशाला? नका रडू. मी बोलेल ना त्याच्याशी. तुम्ही काळजी भाऊजी! करू नका. वहिनी वहिनी वहिनी, काय करता? सोडा. वहिनी 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 वहिनी. भाऊजी आय वॉन्ट सेक्स. हा? आय वॉन्ट सेक्स भाऊजी. इधर है रे. हाँ? सोई है साली. उठ उठ उठ. तेरे को कितना फोन किया मैं? हाँ? फोन क्यों नहीं उठाया? अरे आँख लग गई थी रे. आँख लग गई थी. आँख लग गई थी. छिनाल साली. किसके साथ सोई थी? बोल. दिख रहा नहीं क्या अकेली सोई थी. ए, झूठ मत बोला मुझसे. सच बता. सच बता, किसके साथ सोई थी? अरे बोल. सच में अकेली सोई थी. छोड़. जबड़ा फटेगा क्या मेरा गांडू. जा बैठ उधर. साला चाय लेगा क्या. चाय लेता है मैं. नहीं. तो फिर काय को पूछा है? छोड़ ना बाबा. काय को इतना गुस्सा करता है रे. हाँ जान है ना मैं तेरी. जान. अबे साली रांड है तू, रांड. ए गाली मत दे यार. क्या बोली? गाली? अबे तेरे नाम को ही गाली कहते हैं लोग. छिनाल साली, छिनाल साली, छिनाल. ए तेरे को बोला ना गाली मत दे. नहीं तो क्या रे? हाँ? नहीं तो क्या करेगी? बोल बोल ना. नहीं तो मैं बात नहीं करेगी तुझसे. ए रट बे. चिपक मत. बोला ना अकेली सोई थी. अच्छा, और उस गिड़वानी के साथ कौन सोया था? कौन गिड़वानी. अच्छा वो बुढ़ा. अरे आधा घंटा लगता है उसको खड़ा होने को. तेरे को कैसे पता? बस पता है. कैसे पता है? बोला ना पता है. मतलब
मतलब साली तू सच में सोना उसके साथ? नहीं रे बाबा, तेरी कसम। ए रख बे, मेरी कसम काय को लेती? सच बोलते टाइम तो लोग लेते हैं ना अपने आदमी की कसम। मैं तेरा आदमी है। हाँ फिर? ओ चंदा तो बोल रही थी मैं उसका आदमी है करके। वो साली रांड है। और तू? मैं तेरी जान है रे, जाने जिगर जाने मन, मुझको है तेरी कसम, तू जो मुझे ना मिला मर जाऊंगी मैं सनम। क्यों रे, आज बहुत खुश है, क्या बात है? मुझे किसी और के साथ देखकर जब तू गुस्सा होता है ना, मुझे बड़ा अच्छा लगता है। अच्छा लगता है तेरे को? एकदम मेरे मर्द जैसा। मुझसे शादी करेगा? लड़ बे, तुझसे कौन करेगा शादी? क्यों? अबे धंधे वाली है तू, और धंधे वाली के साथ कोई करता है क्या शादी? क्यों रे? तेरे को सोने के लिए चलती है मैं, और शादी के लिए नहीं। अबे पागल है क्या? प्यार करने वालों से करते हैं शादी। तो करता है ना मुझसे। लड़ बे, गंदगी है तू, और गंदगी से कोई करता है क्या प्यार? हाँ। अरे हम है करके तुम्हारी माँ बहने रास्ते पे चल फिर सकती है, अगर हम ना होते तो तेरी माँ अब भी, तेरे को और 2-4 भाई होते। वैसे भी तुम जैसे कुत्तों की कमी नहीं है दुनिया में। साली अनपढ़ होके इतनी बकबक किए जा रही है। पढ़ी लिखी होती तो क्या करती रे? पढ़ी लिखी होती तो धंधा क्यों करती? तेरे को बिठाती ना धंधे पे। अच्छा। और मैं धंधे पे बैठता तो तू आती क्या रे? हाँ आती ना, तेरी मारने। आए मैं लुट गया, मैं बर्बाद। ये बता ना, क्या? करेगा मुझसे शादी? अबे शादी करके जो करना है वैसे भी अपन करते ना हर रोज, तो काय को करने की है शादी? अच्छा तो तू कभी शादी नहीं करेगा? करूंगा ना, पर तुझसे नहीं। साला, फिर तुझसे तो वो पुट्ठा गिड़वानी अच्छा लेके जाएगा बोलता है मेरे को। मतलब साली तू सच में सोई ना उसके साथ? क्यों रे? अरे धंधे वाली है मैं, तो धंधा तो करेगी ना। शादी भी नहीं करने का, धंधा भी नहीं करने का, तो करने का क्या? दिना दिन दा। साली तू सच में अनपढ़ है ना? तेरे को क्या लगता है? मेरे को तो शक है तुझ पे। अबे काहे का शक? अबे पढ़ी लिखी लगती मेरे को तू। तो एक बात बता, क्या? अगर मैं पढ़ी लिखी होती तो करता मुझसे शादी? अबे साली तुझ में जो बात है ना वो किसी और में नहीं है। सच्ची? सच्ची। तो तू रोज आया करता है? रोज के तेरे बाप की शादी है? नहीं रे, मेरी और गिरवानी की शादी है। अच्छा। अरे मत कर, अरे बस। यार टाइम झाला. सर सराले गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बाकी घरचे कुठे गेले सगळे? डॅडू गेलेत बाहेर आणि मम्मा गेले किटी पार्टीला. अच्छा. बरं कालचा होमवर्क झालाय का? हो सर झाला. पण सर एक क्वेश्चन नाही समजत आहे आणि मॅथ्स पण. हां सो दिस वन.
लक्ष नाहीये. फिरणं पिक्चर बघणं बंद करा. 10वी आहे पुढच्या वर्षी. काही दिवस लांब राहा मोबाईल पासून. व्हॉट्सअप फेसबुक यावरती मिळणार नाहीत आन्सर्स. आपल्यालाच करावं लागणार होमवर्क. किमान एक्झाम होईपर्यंत तरी बंद ठेव ग. आणि तसाही काही उपयोग काय मोबाईलचा? उपयोग कसा नाही सर? गुगल वरती सगळ्या गोष्टी समजतात. हा? बाकी कुठे नाही समजत. हो, पण ज्या गोष्टी गुगल शिवाय समजत नाहीत त्या गोष्टी गुगलवर आल्या कुठून? म्हणजे गुगल वरती सगळं असतं सर. अरे हो बाबा, पण ते आपण अपलोड केल्याशिवाय येईल का? पण मग आपल्याला कसं कळणार? त्यासाठीच बुक्स आहेत मॅडम. ओ मागू टू. हा, बुक्स. सॉरी सर. बस. आणि तसे बाबांनी काय सांगितलंय? त्या अणूपेक्षा जास्त पर्सेंटेज घ्यायचेत म्हणून. हो सर. हा, चल मग अभ्यासाकडे लक्ष दे. A square plus B square is equal to black. सर, ती अनु आहे ना, आहे ना. तिचा बॉयफ्रेंड आहे. काय? तुला कसं कळलंय? सगळ्या स्कूलला माहिती आहे सर. ते दोघे मूवीला पण एकत्र गेले होते. अच्छा, मग? मग काय, मिसनी त्यांना पाहिलं. सर, मिसनी तिला खूप रागवलं, खूप. पण ना ती तरी नाही ऐकत. आणि परवा ना ती त्याच्या घरी गेली होती. तर ते दोघे एकटे एका रूम मध्ये एका हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अभ्यासाकडे लक्ष दे. चल बस बस खाली. लिसन. येस सर. तुला पण आहे बॉयफ्रेंड? Oh, no, sir, I don't have a boyfriend. Sir, sir, Mama, promise, I really don't have a boyfriend. ओके, रिलॅक्स. बस. आर यू शुअर? Of course, sir. ओके, गुड गुड गुड. आणि हा, तुझा मॅथचा काही प्रॉब्लेम होता? हो सर. हा. हे बघ, हे अगदी सोपं आहे. a² + b² = या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. पण या लक्षात ठेवायच्या म्हणजे पाठ करायच्या नव्हे. पण मग लक्षात कशा ठेवायच्या सर? अगदी सोपं. हे बघ, a² + b² = सर, सर, सर. Do you know about 6? Can we? ये ग्रासोपर प्रजाति का कीड़ा है. प्रजनन का समय आ रहा है. इस नर को मादा की तलाश है. ग्रासोपर प्रजाति में नर और मादा के मिलन का समय नर के लिए जानलेवा साबित होगा, क्योंकि एक समय के संभोग के लिए इस नर को अपनी जान भी गंवानी पड़ सकती है. संभोग के दौरान नर इतना मदमस्त होता है कि मादा नर का सर ही खा जाती है.
त्यात तुमची निवड झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन मॅम, कॉंग्रॅच्युलेशन. आणि 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 हे बघा, ही खूप मोठ्या कंपनीने इंट्रोड्यूस केलेली फेअरनेस क्रीम आहे. याच्या पाठीमागे डिटेल्स पण आहेत, तुम्ही वाचू शकता. आणि त्यासोबत एवढंच नाही, आम्ही त्यासोबत वेगवेगळे प्रोडक्ट्स अगदी फ्री देतात. त्यासोबत बघा हे एक फ्रेश हँडसम आहे आणि नंतर हा पावडर पण आहे. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. मला काही नकोय, तुम्ही जा आता. हे एकदम फ्री आहे, काही पैसे नाही लागणार. मला काही नकोय, मी सांगितलं ना, जा आता. Get out of my house! Leave! Leave! मूर्ख लोक. डायरेक्ट हात पकडला यार. मी काय चालवलंय? अरे स्वतःच्या बायको सोबत सेक्स करतोय मी. कुठं बाहेर तोंड मारत फिरत नाहीये. रे सेक्स म्हणजे खेळ नाहीये. त्यातून आनंद घ्यायचा सोडून तू मात्र रोज नवीन नाटक, रोज नवीन रूप. अरे कशासाठी? कसला आसुरी आनंद मिळतोय तुला यातून? आता माझ्याने सहन होत नाही. नवरा आहे मी तुझा आणि तू काय जगा वेगळं काय करत नाहीयेस, कळलं? चल उठ 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 करू. चल 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 करू. हे तुला आवडलं नाही मग मी प्लंबर बनून येऊ? नको नको, दूधवाला बनून येतो. दूधवाला भैया मग करशील. चल 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 उठ. होते चल 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 उठ. करू चल. तुझ्या सुखासाठी मी हे आजपर्यंत केलं वासू, पण आता अति होतंय. यातून आनंद घ्यायचा सोडून तुझा विक्षिप्तपणा वाढत चाललाय. तू मला मारायला लागलायस रे. मी बायको आहे तुझी. आता बस वाचू, आता बस. माझ्याने सहन होत नाहीये. प्लीज आपण थांबूया. मला त्रास होतो रे. म्हणजे यापुढे तू हे करणार नाहीयेस?
कॅलिडोस्कोप